की जेवढी डॉक्टर युक्रेन वगैरे इकडे जातात तर त्यांना आपल्या भारतामध्ये पुन्हा वैद्यकीय जर सेवा किंवा पेशा जर सुरू करत असेल तर त्यासाठी यंत्रणा काय आहे? परदेशामध्ये डॉक्टर होऊन त्याला ते सगळे परदेशी देश हे MD डिग्री देतात, बरं. की ज्याची इक्वालन्सी हे आपल्या MBBS मध्ये आहे. तर या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी एक लायसन्सिएट एक्झामिनेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेतं, लायसन्सिएट एक्झामिनेशन. अच्छा. त्या परीक्षेला त्याला फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटची लायसन परीक्षा असं म्हणतात. त्या परीक्षेला बसल्यानंतर जर तो पास झाला तर त्याला भारतामध्ये प्रॅक्टिस करायची त्याला परमिशन देण्यात येते. आणि ते लायसन दिलं की त्याची डिग्री जी फॉरेनची आहे ती इक्वालन टू MBBS असं गृहीत धरलं जातं. आता आमच्याकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसं आहे की पहिल्या वर्षी शिकवायला, दुसऱ्या वर्षी शिकवायला जे विषय आहेत त्या विषयामध्ये फॅकल्टी नाहीये, टीचर नाहीये. MBBS झाला रे झाला, मास्टर व्हायला नको म्हणतो. MBBS झाला तर त्याला ते इंजेक्शन घेऊन पेशंटच्या मागे लागणे तेच करणार, मास्टर नाही होणार. तर हे जे फॉरेन ग्रॅज्युएट जे आलेले आहेत ना, हे सुरुवातीला सेटल होईपर्यंत आमच्या अशा फर्स्ट इयरचे टीचिंग, सेकंड इयरचे टीचिंग अशामध्ये ते जातात. आणि त्याचबरोबर आता एक गोष्ट लक्षात घ्या की MBBS नंतर MD-MS नंतर सुपर स्पेशालिटी कोर्स आहे आमच्याकडे. हृदयाची सर्जरी, किडनीची सर्जरी या कोर्सेसच्या, त्याला MCH कोर्स म्हणतो आम्ही. त्या MCH कोर्सेसच्या भारतामध्ये 3,500 जागा रिकाम्या आहेत DMS. आणि सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन केलं, सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की रिकाम्या राहू देऊ नका, भरा. आणि ह्या जागा ज्या आहेत ना ती अशी म्हणजे भारतीय मुलं घेत नाहीत, तर परदेशातून MBBS झालेली जी मुलं आहेत ती आता सुपर स्पेशालिस्ट होते. ओके, अच्छा. पण त्यांना सुपर स्पेशालिस्ट होताना तेवढा अनुभव किंवा तिथल्या शिक्षण दर्जा आहे का, हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. बरोबर आहे. आता त्यांना तो म्हणजे सुरुवातीला दर्जा नसतो, पण आमची शिक्षण पद्धती अशी आहे की 3 वर्ष त्या वॉर्डामध्ये त्याला राबावं लागतं. जेवढे काही पेशंट येतील तर डॉक्टर बरोबर ऑपरेशन करणं, सहकार्य करणं, रोजच्या रोज तिथं पाहणं, त्याच्यानुसार तो बऱ्यापैकी पासिंग लेवल ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत येतो. ओके सर, याच्यामध्ये जेव्हा MBBS तुम्ही 9,000 जागा सांगता तर त्याचं प्रायव्हेट आणि सरकारी असं किती विभाजन कसं आहे त्याचं प्रमाण? आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं काय झालं की मी असेपर्यंत फक्त 20 होते, आता जवळपास 27 गव्हर्नमेंटची आता जवळपास 27 पर्यंत वाढलेली आहेत. तर गव्हर्नमेंट मेडिकल जागा ह्या साधारणपणे 5,000 आहेत. प्रायव्हेटमधल्या 2,000, 7,000 आणि डीम विद्यापीठाच्या 2,000 अशा 9चं स्प्लिटअप आहे ते. ओके. तर प्रायव्हेट ग्रुप मी वेगळा करतोय, डीमचा ग्रुप मी वेगळा करतो. ओके सर, असं हे जे 3 वेगवेगळे 3 प्रकार सांगितलेले आहेत त्याच्या शिक्षणामध्ये काही फरक आहे का? नाही, त्याच्या टीचिंगमध्ये काही फरक नाही, सिलेबसमध्ये काही फरक नाही, कारण तो सिलेबस दिल्लीवरून मेडिकल काउन्सिलचा येतो. त्यांच्या ॲडमिशनमध्ये आणि त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटचं काही आपण कोणाची तुलना करू शकत नाही. ट्रिमेंडस क्लिनिकल मटेरियल, म्हणजे पेशंट 10 पाहिजे तर 100 येतील. म्हणजे एवढं विद्यार्थ्याला ते व्हरायटी ऑफ पेशंट हे गव्हर्नमेंटमध्ये होतं. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रातले असे आहेत की ज्याच्यामध्ये 85% जागा ह्या महाराष्ट्रीयन मुलांनाच दिल्या जातात, त्यामुळे तो ग्रुप थोडा वेगळा आहे आणि तिथे फी थोडी कमी आहे, म्हणजे 9 ते 12 लाखाच्या रेंजमध्ये आहे. आणि तिसरा ग्रुप जे आहे ते डीम विद्यापीठ ही ऑल इंडिया स्टेटसची असल्यामुळे त्यांची फी ही भरपूर आहे, 25 लाख ते 30 लाख. आणि एवढ्या फीमुळे डीमचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्या बिल्डिंग बघितल्या, त्यांची सॅलरी कॉम्पोनंट बघितलं, मशिनरी बघितला, तर डीम हे सगळ्यात टॉपमोस्ट आणि बेस्ट कॉलेजेस आज महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रायव्हेट कॉलेज तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत, कारण त्यांना 9 ते 10 लाखामध्ये मेडिकल कॉलेज मॅनेज करावं लागतं, हे 25 लाखामध्ये मॅनेज करतात. तर आणि दुसरं असं आहे, गव्हर्नमेंट एका मुलाला डॉक्टर करण्यासाठी दरवर्षी 30 लाख रुपये दरवर्षी खर्च करतं. मी खर्च केले जे हॉस्पिटलमध्ये 30 लाख प्रत्येक विद्यार्थ्याला. म्हणजे हा हिशोब आहे आमचा. आणि जर गव्हर्नमेंटच 30 लाख रुपये खर्च करतो तर गव्हर्नमेंट कसं म्हणतं प्रायव्हेटला की तुम्ही 10 लाख शिक्षण द्या, पण आपल्याकडे फी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने हिशोब करते, नाही 10च्या पुढे देत नाही. आता हे बिचारे उडून बसलेले आहेत. सुरुवातीला स्वायत्ता होती, भरपूर त्यांचं म्हणजे बॅलन्स झालेला आहे, त्यामुळे आता तोट्यात असलं तरी चालतंय त्यांचं. सर, ह्या फी व्यतिरिक्त आधी सुरुवातीला मेडिकलसाठी खाजगी विद्यापीठामध्ये डोनेशन द्यावे लागत होते, आता त्या डोनेशनची गरज आहे का किंवा ते घेतले जातात का? आता याच्यात काय झालंय की डोनेशन
याला आम्ही क्रॉस सबसिडी असं म्हणतो. बरं. म्हणजे 15% विद्यार्थी जो काही जास्त फी देतात हो. त्याच्याबद्दल राहिलेल्या 85% मुलाची कमी फी. बरं. क्रॉस सबसिडी हा त्याचा बेसिस आहे बरं. की गरिबांची मुलं कमी फी मध्ये हा. श्रीमंताच्या जास्त फीवरती बरं. क्रॉस सबसिडी शिकावी हा होता. तर आता त्यावेळेला काय होतं की हे जे 15% जो कोटा होता त्याला मॅनेजमेंट कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा वगैरे अशी बरीच नाव आहेत त्याला, NRI कोटा, NRI कोटा वगैरे अशी. तर तो कोटा त्या कोटामध्ये प्रायव्हेटवाले म्हणजे थोडी गडबड करायला लागलेली असं दिसून आलं. गडबड म्हणजे असं आहे की मी पण 40 लाख द्यायला तयार आहे, हा पण 40 लाख द्यायला तयार आहे, मला का नाही दिली, मी हायर मेरिटचा आहे. बरं. अशा तक्रारी जेव्हा गव्हर्नमेंटकडे यायला लागल्या तेव्हा आम्ही जे काही प्रश्न विचारले त्यात ते योग्य उत्तर देऊ शकले नाहीत. म्हणून आम्ही काय केलं की तुझी फी सांग ना, 50 लाख सांग, पण 50 लाखामध्ये जर तुला 10 झाले तर तुला मेरिट प्रमाणे घ्यावं लागेल. ओके. अच्छा. हा रूल आला आणि मग सगळे ॲडमिशन 100% हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ताब्यात आम्ही घेतलेले आहेत. कारण त्याचं गणित असं आहे की द्यायला तयार आहे तर मेरिट फॉलो कर. ओके. अच्छा. पूर्वी मेरिट फॉलो करत नव्हते. मग ज्यांना त्यांच्या मनाला येईल तसे त्या पद्धतीने दिले जात होते सर. आता जेव्हा असे NRI कोटा वगैरे असतात तर तो NRI कोट्यासाठी महाराष्ट्रातली इतर मुलं पण अप्लाय करू शकतात का? हो हो. NRI कोट्यामध्ये आता काय केलंय की NRI जर नसेल ॲप्लिकंट हो तर तुम्ही तो कोटा इंडियनसाठी कन्वर्ट होतो, फी मात्र तीच राहते. बरं. अच्छा. आणि मग सर या NRI कोट्याच्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे किती जागा असाव्यात? 15% म्हणजे 4,000 म्हणजे 15 चौक 60. नाही कसं आहे ते 2,000 जे मी प्रायव्हेटचं म्हणलं ना त्याच्या 15% म्हणजे 300 जागा असं धरा महाराष्ट्राच्या मुलांसाठी. बरं. आणि डीमचे जे 2,000 आहेत हो त्याच्या 300 मध्ये ऑल इंडियाचं मेरिट लागल्यामुळे त्यातले 40-50च मुलं महाराष्ट्रातले जातात. ओके. पण ह्या 300 मध्ये मात्र पूर्णपणे आपली मुलं असतात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.